हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही सगळे? आता मी आलेली आहे माझ्या मुलगीला डान्सला सोडून 7:30ला. येता येता मी दुकानामध्ये ज्वारी आणि गहू घेतलं आणि ते दिलं मी चक्कीवरती. तर घरी पीठच नव्हतं गव्हाचं आणि ज्वारी कधी भाकरी मला खाल्ल्याशिवाय जमतच नाही फ्रेंड्स. मला भाकरी पाहिजेच दोन्ही टाईम पण. तर मी ते दिलं. तर आता मी जेवणाची सुरुवात करते. तर जेवणाला काय बनवू ते समजत नाही. आज तुम्ही सांगा मी काय बनवायचं. भाजी तर असतेच आपल्याला फ्रीजमध्ये. कधी दोडका असतो, कधी दुधी असतो, भेंडी असतो. हे खाऊन मला कंटाळा आलेला आहे. आता तर मी बघते काय बनवते. किचनमध्येच आहे मी ऑलमोस्ट. तर बनवूया आज आपण मसालेदार काहीतरी बनवूया भाजी. मसाला म्हणजे खोबरं, कांदा, टमाटर, अद्रक, लसूण हे सगळं टाकून तुम्ही तर बनवत असालच. ते तर मी पण बनवणार आहे आज, कारण खूप दिवस झाले रस्सा भाजी खाल्लेली नाही आहे. मम्मीकडेच खाल्लेली मी. मम्मी माझी खूप सुंदर भाज्या बनवते, एकदम टेस्टी. मला तिच्या हाताचीच भाजी आवडते. तिकडे गेलं तर मी काहीच करत नाही फ्रेंड्स. मी फक्त आराम खायचं आणि आराम करायचं. आता सासरी आलं की म्हणजे तर करावंच लागेल. चला भेटूया, बघूया काय बनायते. हां, तर आज बनवणार आहे मी भरलेली वांगी. तर त्यासाठी मी 5 वांगी घेतली धुवून. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया फ्रेंड्स. त्यासाठी घेतले सुकं खोबरं, लसूण, अद्रक, टमॅटो आणि कांदा आणि आपली वांगी धुवून स्वच्छ घ्यायचं आहेत. आणि आपण ते मसाले तयार करण्यासाठी आपण कांदा, खोबरं, टमाटर सगळं भाजून घेतलेलं आहे थोडं तेल घालून. आणि मग त्याला मिक्सरमधून काढून फोडणीत आपल्याला आधी मसाला टाकायचे, लाल मिर्च पावडर, हळदी, मीठ हे सगळं. मग मसाला टाकायचे त्यात आणि तेलात कड येईपर्यंत परतून घ्यायचे. आणि मग वांगी आणि मग मी 2 बटाटे अर्धे चिरलेले टाकून त्यात शिजवून घेतलं. मस्त टेस्टी भाजी झाली होती फ्रेंड्स. म्हणजे सगळ्याला आवडेल असं. त्या चपात्या आणि भात पण रेडी होता. आता सगळे आम्ही जेवतोय. भेटूया, टेस्टी भाजी खाऊया, या जेवायला. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.